चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांमध्ये राष्ट्रीय अभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्वल्य इतिहासाचे स्मरण व्हावे यासाठी हर घर तिरंगा अभियान अंतर्गत गुरुवारी दिनांक 14 रोजी चंद्रपुरात जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती। नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशभक्तीचा जागर करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात देशभरात भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत घोटाळे करून मत चोरी केली असा आरोप करून काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दिनांक 14 रोजी सायंकाळी 7 वाजता चंद्रपुरात कॅन्डल मार्च व मशाल मोर्चा काढण्यात आला। काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान चोर आणि खुर्ची सोड अशी घोषणाबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। नागभीड तालुक्यातील तोडोदी पोलीस ठाणे अंतर्गत गोरफडीतील चोरट्यांकडून सोने चांदीचे 8 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले होते। तोडोदी पोलिसांनी बुधवारी दिनांक 13 रोजी हे दागिने संबंधित 8 फिर्यादींना परत केले। मूल येथे स्वातंत्र्य संग्रामात कारावास भोगलेल्या सैनिकांच्या व बलिदान देणाऱ्या हुतात्म्याच्या स्मरणार्थ मूल येथील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले। मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्मारक दुर्लक्षित झाले असून हुतात्मा स्मारकाला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले। त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पडसगाव येथे नेरीजवळ लागून असलेल्या महादवाडी येथे गेल्या महिन्याभरापासून नळाद्वारे गळून पाणी येत आहे। गळून पाण्यावरच आम्ही तहान भागवायची का साहेब, असा संतप्त सवाल महादवाडी येथील नागरिकांनी प्रशासनास केला। गावकऱ्यांनी शुद्ध पाण्यासाठी आरो प्लॅन्टची मागणी केली। ही मागणी पूर्ण न केल्यास तहसील कार्यालयापासून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयापर्यंत आंदोलन करण्यात येईल असा इशारा महादवाडी सरपंच बजराज कांबळे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांना दिला। नगर परिषद ब्रह्मपुरी तर्फे हर घर तिरंगा हर घर स्वच्छता मोहिमेअंतर्गत तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहरातील प्रत्येक भागात देशभक्तीचा आणि स्वच्छतेचा संदेश पोहोचविला। मुख्याधिकारी आशिया जुही यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली ही रॅली केवळ वाहनांची मिरवणूक ठरली नाही, तर ती शहराच्या जागृतीचे, एकतेचे आणि आरोग्यपूर्ण भविष्यासाठीच्या निर्धाराची प्रतीक ठरली। 4 दशकांपूर्वी गंडोपीपरी तालुक्यातील कोरंजे MIDC क्षेत्र घोषित होऊन केवळ जमीन अधिग्रहणाचे संस्कार शासन स्तरावर झाले। मात्र एकाही उद्योगाची सुरुवात करंजे MIDCत न झाल्याने 80,000 लोकसंख्येच्या गंडोपीपरी तालुक्यात हजारो बेरोजगार युवकांची फौज तयार झाली। यात बेरोजगारांची तट्टा केली जात आहे। ऐन निवडणुकीत हा कळीचा मुद्दा होता। निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी याला बगल देतात, त्यामुळे आता नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। गोंडपिपरी खेडी महामार्गावरील गोवर्धन बस स्थानकालगत रस्त्यावरील डांबरीकरण सतत उखडत असून मोठमोठ्या खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे। नागरिकांच्या संतापानंतर थातूरमातूर दुरुस्ती केली जाते, त्यामुळे पूर्वरत मार्गावर खड्डे निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे। वरोरा शहरातील एका युवकाला पोलिसांनी 10,000च्या MD अंमली पदार्थासह गुरुवारी दिनांक 14 रोजी अटक केली। त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे। त्यामुळे 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजतापासून 17 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आयसरिता प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद ठेवण्यात येणार।